गुड आफ्टरनून सगळ्यांना। बघा, तुम्हाला बॅच जॉईनसाठी इथे कॉन्टॅक्ट दिलेला आहे। आता जेवढे प्रश्न तुम्ही समजून घेणार आणि टॉपिक, सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक अभ्यासले तरच प्रश्न समजतात, बिना टॉपिकचा प्रश्न समजत नाही। त्यामुळे तुम्ही प्रश्न टॉपिक याच्यातून दोघांचं मिश्रण करून सीटेट पास होऊ शकतात। फक्त मी टॉपिक अभ्यासले आणि प्रश्न अभ्यासले नाही पास होऊ शकत नाही, किंवा फक्त प्रश्न अभ्यासून मी पास होऊ शकत नाही। आता ज्याला टॉपिक माहिती असतात, आता बघा, राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 किस प्रकार के शिक्षा शास्त्रों को प्रस्तावित करते। बघा, म्हणजे एनसीएफ 2020 काय करते या संदर्भात आलेला प्रश्न आहे। एनसीएफवर आधारित, आता एनसीएफवर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न मराठी असेल, हिंदी असेल, सीडीपी असेल, गणित असेल, ईव्हीएस असेल, याच्यामध्ये तुम्हाला एनसीएफवर आधारित प्रश्न मिळतात। आता 2020 यांनी काय सांगितलं, 2020 मध्ये जी एनसीएफ निर्माण, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं का सगळं काही विद्यार्थ्याला जे समजेल, सगळं शिक्षण कसं पाहिजे, विद्यार्थी केंद्रित पाहिजे। आता बघा, पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, परीक्षा केंद्रित। आता मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं का एनसीएफने काय सांगितलेलं आहे का मुलांना सगळं काही कसं शिकवलं पाहिजे, विद्यार्थी केंद्रित पाहिजे। परीक्षा केंद्रित असेल म्हणजे हे त्याचं उत्तर येत नाही। अध्यापक केंद्रित, म्हणजे एनसीएफ जर म्हणते विद्यार्थी केंद्रित पाहिजे तर अध्यापक केंद्रित म्हणजे शिक्षक केंद्रित राहील का, अजिबात नाही। पाठ्यपुस्तक केंद्रित सांगितलं का, अजिबात नाही। कारण एनसीएफने काय सांगितलं का विद्यार्थ्यांना गरजेनुसार तुम्ही वागा। तुम्हाला पाठ्यपुस्तक कोणासंदर्भात, कोणाच्या वयानुसार निर्माण करायचं आहे, शिक्षकाच्या का, अजिबात नाही। विद्यार्थ्यांचे बौद्धिक पातळी घेऊनच लक्षात करायचे, म्हणजे केंद्रामध्ये कोण असेल, विद्यार्थी असेल। म्हणजे राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 काय म्हणते का शिक्षण कसं दिलं पाहिजे, विद्यार्थी केंद्रित दिलं पाहिजे। कळाला प्रश्न, सगळ्यात महत्त्वाचं अशा प्रकारे समजून घ्यायचं। आता प्रश्न दुसरा काय म्हणतोय बघा, जेवढं तुम्ही बघणार, जेवढं समजून घेणार, कारण काही मुलांना काय किचकट काय वाटतो, ते म्हणतात आम्हाला स्पष्टीकरण नकोय, डायरेक्ट उत्तर सांगा। अरे बाबांनो, मी जर डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगितलं, पण तुम्हाला हे उत्तर का आलं नाही हे पण माहीत पाहिजे ना। म्हणजे काय, उदाहरण पण दिले पाहिजे आणि गैर उदाहरण पण दिले पाहिजे। मग तुम्ही जर आता मागच्या प्रश्नात म्हटलं पाहिजे सर शिक्षक केंद्रित का नाही पाहिजे, तर तुम्हाला आता कळालं असेल का आपल्या गरजेपेक्षा विद्यार्थ्यांची गरज मोठी असते आणि त्यांच्याच गरजेनुसार असतं। शाळा कोणासाठी काढल्या जातात, शिक्षकासाठी काढल्या जातात का, विद्यार्थ्यासाठी काढल्या जातात। आता बघा, प्रश्न दुसरा, विद्यार्थी को किस प्रकार को लक्ष्य को निर्धारित करने के लिए प्रेरित किया जाना चाहिए। म्हणजे विद्यार्थ्यांना कोणतं लक्ष्य निर्धारित करण्यासाठी त्यांना प्रेरित करणे म्हणजे प्रोत्साहन करणे, आलंबन करणे, कशासाठी केलं जातं, प्रदर्शन उन्मुखी। म्हणजे प्रत्येक शब्दाची प्रत्येकाची व्याख्या प्रदर्शन उन्मुखी म्हणजे विद्यार्थ्यांना असं सांगायचं का तू जास्त मार्क मिळवले पाहिजे, मग तुला शेजारचा मित्र, तुझी मैत्रीण, हे नातेवाईक चांगले मिळतील, म्हणजे तू काय कर, दुसऱ्याला चांगलं वाटावं म्हणून तू मार्क मिळव, म्हणजे काय कर, प्रदर्शन उन्मुखी विद्यार्थी बनवणार का तुम्ही, अजिबात नाही। कारण त्याचा वैयक्तिक विकास झाला पाहिजे ना, स्वतः काही कौशल्य शिकला पाहिजे, दुसऱ्यासाठी शिकला म्हणजे काय, प्रदर्शन उन्मुखी। सफलता परिहार म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना सांगायचं फक्त तू पास झाला पाहिजे। पास व्हायला महत्त्व आहे का, अजिबात नाही। पास व्हायला महत्त्व नाही, त्याच्यामध्ये त्या संकल्पना जे तुम्ही सांगितलं त्या सगळ्या गोष्टी त्याला येत आहे का, नुसतं पास व्हायला काय महत्त्व आहे का, अजिबात नाही। असफलता स्वीकृत म्हणजे काय, विद्यार्थ्याला काय सांगायचं, नसेल आलं तर काय, विद्यार्थी असा तयार करा का तो स्वतःहून म्हणेल मी नापास जरी झालो तरी काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे काय, असफलता स्वीकृत त्यांना बनवणार का। पण विद्यार्थ्याला तुम्ही कसं बनवलं पाहिजे, किस लक्ष्य को निर्धारित करना चाहिए, महारत उन्मुखी म्हणजे काय, विद्यार्थ्यांना जे तुम्ही कौशल्य शिकवणार त्याच्यामध्ये त्यांनी महारत हासिल केलं पाहिजे। आता तुम्ही उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना एलसीएम शिकवला, एलसीएम शिकवला, गणित शिकवलं, किंवा कुठलाही टॉपिक शिकवला, इतिहास शिकवला, तर विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये महारत उन्मुखी पाहिजे। कारण विद्यार्थ्याला कुठलंही गणित दिलं तेच त्यांना चांगल्या प्रकारे सोडवता आलं पाहिजे। स्वतःसाठी आंतरिक प्रेरणाने कुठे सोडवता आलं पाहिजे, आंतरिक, त्याला स्वतःची आवड पाहिजे, आंतरिक प्रेरणा झाली पाहिजे। आणि प्रदर्शन उन्मुखी जर झाला, आता तुम्हाला एक सांगतो बघा, महारत उन्मुखी म्हणजे काय, आंतरिक प्रेरणा असेल, कोणती प्रेरणा असेल, आंतरिक असेल, बरोबर आहे का नाही, आंतरिक। आणि प्रदर्शन उन्मुखी म्हणजे त्या मुलीला चांगलं वाटावं, मी हुशार आहे म्हणून मी अभ्यास करतो, म्हणजे काय झालं, ही बाह्य प्रेरणा। मग विद्यार्थ्यांना बाह्य प्रेरणा योग्य असतात का आंतरिक प्रेरणा असतात, विद्यार्थ्यांसाठी आंतरिक प्रेरणा योग्य असतात। बाह्य प्रेरणा म्हणजे काय, समजा त्या मुलीला आवडेल तोपर्यंत, समजा ती मुलगी त्याला म्हटली आता मला काही तू आवडत नाही, म्हणजे त्याने दिला का अभ्यास बंद करून
फिरलं का सगळ्यावर पाणी. मग त्यामुळे त्याची आंतरिक जर प्रेरणा असेल, स्वतः अभ्यासाची गरज असेल, तर स्वतःच तो निर्णय घेईल, कोणाचा परिणाम त्याच्यावर होणार नाही. म्हणून म्हणून विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे, महारत उन्मुखी पाहिजे. कारण प्रत्येक कौशल्य देताना त्यांनी कशासाठी प्रेरित केलं पाहिजे, महारत उन्मुखी विद्यार्थी, ते कौशल्यावर त्यांनी मात केली पाहिजे, प्रत्येक कौशल्य शिकले पाहिजे. याला महारत उन्मुखी विद्यार्थी म्हणतात. आता बघा सृजनात्मक विद्यार्थी, बघा सृजनात्मक विद्यार्थ्यावर तुम्हाला एक तरी प्रश्न बघायला मिळतोच. सृजनात्मक विद्यार्थियों के बारे में निम्न में से क्या सही है. सृजनात्मक, आता सृजनात्मक विद्यार्थी म्हणजे त्याला आपण गिफ्टेड स्टुडंट्स म्हणतो. बघा हुशार विद्यार्थी, वर्गात असे काही विद्यार्थी असतात ते इतरांपेक्षा हुशार असतात आणि त्यांच्या काय निम्न में से क्या सही आहे, म्हणजे आता काय जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भात काय सही आहे, म्हणजे एक काय असेल बरोबर असेल आणि 3 काय दिलेलं असतील चुकीचं दिलं असेल. आता तुम्हाला सही विचारलं असेल आणि जर इथे गलत विचारलं असतं तर 3 बरोबर राहिले असतं आणि 1 चुकीचं राहिलं असतं. पण इथे काय विचारलेलं, हे शेवटचा शब्द नीट बघत जा. सृजनात्मक विद्यार्थियों के बारे में निम्न में से क्या सही है. क्या सही है म्हणजे काय असेल, 3 चुकीचे असतील आणि 1 काय असेल बरोबर दिलेलं असेल. आता काय म्हटलेले, सृजनात्मक म्हणजे हुशार विद्यार्थी, काय त्याला हुशार विद्यार्थी असं म्हटलं. वे कार्य को समझने में काफ़ी समय लेते. आता मी म्हणतोय हुशार विद्यार्थी आहेत आणि हुशार विद्यार्थी एखादी कार्य समजण्यासाठी वेळ घेतील का, अजिबात नाही. त्यांना लगेच लक्षात येईल ना. म्हणजे काय झालं, पहिलं कट झालं. वे नवीन और मूल विचार सुझाते. बघा म्हणजे नवीनवर, आता हे पॉझिटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे, थोडं बाजूला ठेवूया. उन्हें विषय वस्तू को समझाने में काफ़ी मेहनत लगते. आता हुशार विद्यार्थ्यांना मेहनत कशाला लागेल, त्यांना तर लगेच कळेल ना. तुम्ही एकच वेळा त्यांना LCM सांगितलं तरी ते त्यांना कळेल. म्हणजे हुशार विद्यार्थी, सृजनात्मक विद्यार्थी म्हणजे हुशार विद्यार्थी. म्हणजे हे पण निगेटिव्ह आहे. त्यांना विषय वस्तू समजवण्यासाठी मेहनत लागते. मेहनत कशाला लागेल, हुशार आहे तर लगेच समजेल ना. वो अभिसारी चिंतन करते. आता बघा अभिसारी चिंतन करते का, वो आपसारी चिंतन करते. कोणतं चिंतन करते, आपसारी. आपसारी करतात. हुशार विद्यार्थी कोणतं चिंतन करतात, आपसारी. आपसारी म्हणजे काय, एका प्रश्नाचे त्याच्याकडे अनेक उत्तर असतात. त्यांना जर विचारलं भारतात प्रदूषणाचे कारण काय, वेगवेगळे कारण सांगतील. पण ज्या ठिकाणी तुम्हाला अभिसारी दिलं असेल, अभिसारी म्हणजे पाठांतर करणे, त्यांना विचारायचं महाराष्ट्राची राजधानी कोणती, मुंबई, याच्यामध्ये काही विकास झाला का, हे सृजनात्मक विद्यार्थ्यांसाठी उपयोगाचं नाही किंवा कुठल्याच विद्यार्थ्यांसाठी अभिसारी चिंतन हे उपयोगाचं नाही आहे. अभिसारी निगेटिव्ह असतं, अपसारी पॉझिटिव्ह असतं. बघा हे कटलं, हे कटलं. आता तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही 3 काढतात म्हणजे उरलं काय, तुमचं उत्तर. वो नवीन और मूल विचार सुझाते म्हणजे काय, ते नवीन संकल्पना मांडतात, नवीन संकल्पना मांडतात, नवीन विचार मांडतात. एखाद्या घटना सोडवायची असेल किंवा एखादी काही समस्या असेल, ते सृजनात्मक विद्यार्थी काय नवनवीन कल्पना मांडतात. नाही सर आपण असं केलं ना, आता समजा एखादा विद्यार्थी कुठेतरी पाण्यात पडला, मग काय म्हणेल, आता दोरी नाही, एखादा विद्यार्थी लगेच डोकं, हो सर आपल्याकडे ती बाबा वेली आहे ना, त्या झाडाला वेल आहे ना, ते आपण टाकून त्याला ओढून घेऊ. म्हणजे सृजनात्मक विद्यार्थी काय करतो, नवीन कल्पना करतो, नवीन विचार सुचवतो. आता कळाला असेल, सृजनात्मक विद्यार्थी म्हणजे गिफ्टेड स्टुडंट, हुशार विद्यार्थी. आता बघा लेव वायगोस्की, तुम्हाला सांगितलं होतं मी, लेव वायगोस्की तुम्हाला 3 ते 4 मार्काला येतो. 3 ते 4 मार्काला, कोणता पेपर 1 असो 2 असो. लेव वायगोस्की के निम्न में से किसे बढ़ावा दिया. आता लेव वायगोस्कीने कशाला, आता ज्याने लेव वायगोस्कीचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत वाचलेला असेल तोच याचं योग्य उत्तर देईल. आता लेव वायगोस्कीने स्मरणला कधी म्हणजे काय, आठवण्याला कधी, आठवण, स्मरण म्हणजे काय, आठवण करणे, आठवणला बढ़ावा दिला का, अजिबात दिलं नाही. परीक्षा केंद्रितला सांगितलं का, लेव वायगोस्की म्हणतो का विद्यार्थ्यांचा परीक्षा घ्या, अजिबात म्हणत नाही. बरोबर आहे का नाही, म्हणजे हे कटलं. मानकीकृत पाठ्यक्रम म्हणजे काय, त्याने लेव वायगोस्कीने असं सांगितलं का सगळ्यांसाठी एकच अभ्यासक्रम करा. तो अपंग पण असेल ना तर त्याला काय करा, लिखाण काम करा. आता त्याला हात नाही तो लिहिणार कुठे, त्याची तोंडी परीक्षा घ्यावी लागेल ना. म्हणजे मानकीकृत सांगितलं का, त्याने अजिबात सांगितलं नाही. पण लेव वायगोस्की काय म्हणतो, सहयोगी अधिगम द्या. आता सहयोगी अधिगम म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो. आता जे कटलं ते आपण बाहेर काढूया. सहयोगी अधिगम म्हणजे लेव वायगोस्की हा शास्त्रज्ञ काय म्हणतो का, मुलं काय करतात, समाजात शिकतात. समाजात म्हणजे शाळा पण काय झाला, एक समाज. आता उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याने एक गोष्ट, त्याला एखादी गोष्ट येते, तो विद्यार्थी त्याला सांगेल, तो त्याला सांगेल, तोच त्याला सांगेल. हा एखादं ज्ञान एक इकडे जाईल, हे ज्ञान तिकडे, ते ज्ञान तिकडे. म्हणजे मुलं काय करतात, सहयोगातून शिकतात. म्हणजे मुलांना एकटं शिकवण्यापेक्षा सहयोगातून शिकवा. म्हणजे एखादा प्रत्येक मूल काय असतं, समाजातून काहीतरी शिकून येतो, त्याच्या घरून काहीतरी शिकून येतं. आता एखादी गोष्ट, आता एखादा महाराष्ट्रामधून विद्यार्थी दिल्लीला गेला तर एखादी त्याच्या संस्कृतीबद्दल माहिती तो दिल्लीवाल्याला सांगतो, दिल्लीवाला याला सांगेल, पंजाबवाला त्याला सांगेल, हा पंजाबीला सांगेल. म्हणजे काय, सहयोगात्मक अधिगम असतो. मग लेव वायगोस्की काय म्हणतो, कशाला बढ़ावा द्या,
सहयोगात्मक अधिगमला बढावा द्या. झालं उत्तर. काही किचकट आहे का? इथे काही पाठांतर करायची गरज नाही. पाठांतर केलं तर संपले. पाठांतर करायची गरज नाही. बघा लगेच लेव वायगोस्कीचे प्रश्न. लेव वायगोस्की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, येतात म्हणजे येतात. आता तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, तुम्ही किती प्रश्न करा याला महत्त्व नाही, तुम्ही प्रश्न समजून घेता का याला महत्त्व आहे. प्रश्न जर तुम्ही समजून घेत नसेल आणि जर सांगितलं मी 5000 प्रश्न करेल, अजिबात नाही. तुम्ही 100च प्रश्न करा पण समजून घ्या, याला खूप महत्त्व आहे. लेव वायगोस्की ने विद्यार्थियों को अधिगम में पाठ को प्रदान करने का कौन सा तरीका बता. आता पाठ म्हणजे काय असतो? पाठ म्हणजे विद्यार्थी ज्या ठिकाणी अडथळा देत असेल त्या पाडला पर्याय शब्द काय असतो? आलंबन आहे. काय आहे? आलंबन. स्कॅप फोल्डिंग, इंग्लिशमध्ये कॅप फोल्डिंग, मराठीमध्ये परातीकरण. मराठीमध्ये काय म्हटलं जातं? परातीकरण. परातीकरण म्हटलं जातं. हे शब्द तुम्ही लिहून घ्यायचं. परातीकरण म्हटलं जातं. सीडी पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सीडी म्हटलं जातं. बरोबर आहे का नाही? आता हा लेव वायगोस्की काय म्हणतो का ज्या ठिकाणी एखादा मनुष्य किंवा व्यक्ती, एखादा विद्यार्थी चुकत असेल तर त्याला पाठ द्या. त्याला पाठ द्या म्हणजे तुम्हाला सांगतो. आता उद्दीपक के द्वारा प्रक्रिया अनुकूलन हे कधी लेव वायगोस्कीच्या सिद्धांतामध्ये आढळणार नाही. सही जवाबो केले पुरस्कार देणं निगेटिव्ह असतं. पुरस्कार देणं निगेटिव्ह का असतं? आता उदाहरणार्थ मी सांगितलं, मॅडम हे जर तुमचे 10 पैकी 10 प्रश्न बरोबर आले ना, मी तुम्हाला 100 रुपये फोनपे करेल. किती देईल? 100 रुपये. मग काय करेल मॅडम? एकदम काळजीपूर्वक लक्ष देतील. आणि नंतर मी जर सांगितलं मॅडम माझे फोनपेचे पैसे संपले, आता कोणाला बक्षीस मिळणार नाही, तुम्ही लगेच म्हणाल आता काही बघायचं नाही, शिसो सरांचा क्लास जाऊ द्या. का? आता पैसे भेटणार नाही. म्हणजे काय झालं? पुरस्कार देणं कोपर्यंत मर्यादित असतं, जोपर्यंत देतात तोपर्यंतच विद्यार्थी शिक्षणात. बंद केलं तर विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होतो. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय? बिना चर्चा के सीधे जवाब देणार. म्हणजे लेव वायगोस्कीने असं सांगितलं का त्या विद्यार्थ्यांची चर्चा करू नका, डायरेक्ट त्यांची उत्तरं द्या. म्हणजे चर्चा केल्याशिवाय उत्तर निघतील का? म्हणजे काय? बिना चर्चा के जवाब देणार. हे पण काय झालं? निगेटिव्ह. पण लेव वायगोस्की काय म्हणतोय? जरूरत पडने पर संकेत और इशारे देना. जरूरत पडने पर. आता उदाहरणार्थ समजा एखादा विद्यार्थी गणित सोडवत आहे, बरोबर आहे का नाही? एखादा आता 25, आता इथे समजा 6 आलाय. इथे आता एक गणित सोडवते. आता विद्यार्थी काय होतो, कधी कधी हातच्यामध्ये चुका होतात. आता तो इथे काय करेल? त्याच्याकडून चूक झाली, 10 लिहून टाकले. मग तुम्ही काय करणार? त्याला आता गरज आहे म्हणजे काय? जरूरत पडणे पर इशारे देणार. आणि समजा एखाद्याने उत्तर बरोबर काढलं, जरी तुम्ही त्याला सांगत पाहिलं आता 2 + 2 4 होतात, हे जर बरोबर काढलं आणि तुम्ही त्याला ज्ञान दिलं तर योग्य आहे का? अजिबात नाही. म्हणून लेव वायगोस्की काय म्हणतो? एखादा विद्यार्थी ज्या ठिकाणी अडखळत असेल त्याला स्कॅप फोल्डिंग द्या. संकेत आणि इशारे देणं याला स्कॅप फोल्डिंग म्हटलं जातं. म्हणजे एखादा विद्यार्थी सायकल चालवतोय, तो जर चालवतोय तरी तुम्ही म्हटले थांब मी तुझी पांढरी पकडतो आणि तुला शिकवतो, तो म्हणेल तुझ्या डोक्यात फरक पडला का रे बाबा? पहिलेच मला सायकल येते ना. मग तुम्ही कोणाची सायकल म्हणजे सायकलीची पांढरी धरा शिकवा. ज्याला सायकल येत नाही पण किती दिली पाहिजे मदत? टेम्पररी दिली पाहिजे. टेम्पररी म्हणजे ठराविक काळासाठी. आणि जर तुम्ही कायमस्वरूपी मदत दिली तर तो विद्यार्थी तुमच्याकडे अवलंबून राहील. म्हणजे लेव वायगोस्की काय म्हणतो? जी मदत काय पाहिजे? थोड्या दिवसासाठी पाहिजे, थोड्या कालावधीसाठी. म्हणजे एखाद्याला ती सायकल, एखादं गणित सोडवतंय, त्याचं गणित संकल्पना बेरीज कंप्लीट झाली ना, त्याचे गणित त्याला बेरीज आता यायला लागले तर तुम्ही मार्गदर्शन त्याला करायचं नाही, कारण बेरीज यायला लागली ना त्याला वजाबाकीचं नंतर मार्गदर्शन करा. पण जर तुम्ही परत बेरीजला त्याला मार्गदर्शन करत राहिलं किंवा त्याला सांगत राहिले तर तो काय होईल? तुमच्यावर अवलंबून राहील प्रत्येक वेळा. सर 2 आणि 2 किती होतात? 4. 3 आणि 3 किती होतात? 6. प्रत्येक वेळा तुम्हाला विचार. मग हा लेव वायगोस्की काय म्हणतो का विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केव्हापर्यंत करा? एखादं कौशल्य ते शिकले त्याच्यानंतर त्यांना मार्गदर्शन करू नका, मग स्वतःहून ते तयार करतील. बघा प्रश्न समजून घ्यावे लागतात. नुसतं उठायचं पळायचं पेपराला. आता काय म्हणतात आम्ही सर 4 वेळा दिला, 5 वेळा दिला. अरे बाबांनो, मी म्हणतो 4 वेळा नाही, पहिल्याच वेळा 5 झाले पाहिजे होते, पण तुम्हाला समजून घेत नाही. आणि मग आपण काय करतो? बाजारातून पुस्तकं घ्यायची सवय खूप आहे. एखादा मराठीमध्ये आपल्याला जीव तोडतो त्याच्यासाठी देणार नाही, पण बाजारात जाणार 1000 रुपयाची पुस्तकं घेऊन येणार. त्याच्यामध्ये स्पष्टीकरण असतं का पुस्तकामध्ये? अजिबात नसतं. आता बघा प्रश्न आहे, वैशाली देखी गई वस्तुओं को मानसिक चित्रण और परिवर्तन में बहुत कुशल है. बघा म्हणजे आता तुम्हाला सांगितलं होतं, आता हा पुढे वाचल्यावर तुम्हाला कळेल हा सिद्धांत काय. वैशाली देखी गई वस्तू के मानसिक चित्रण, काय म्हटलंय? मानसिक चित्रण और परिवर्तन में बहुत कुशल है. हार्वर्ड गार्डनर के बहुबुद्धि सिद्धांत के अनुसार वो किस प्रकार की बुद्धि दर्शाती है? किस प्रकार की बुद्धी. आता तुम्हाला सांगितलं होतं का ज्या वेळा विद्यार्थी मानसिक चित्रणचं परिवर्तन करतो. आता उदाहरणार्थ मी समजा एखादा प्राणी पाहिला म्हणजे मानसिक चित्रण, आणि मी काय केलं? त्याची
त्याचं चित्र काढलं, त्याचं काय काढलं चित्र. आता समजा एखादं काही पाहिलं, एखादं झाड पाहिलं, मी काय केलं झाडाचं चित्र काढलं पाहिलं आणि सांगितलं हे असं झाड. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं का ज्या ठिकाणी अमूर्त कल्पना किंवा मानसिक कल्पनांना काय दिलं जातं, स्थान दिलं जातं आणि त्यांची काय केली जाते, मांडणी केली जाते. म्हणजे मूर्तिकार असतो. मूर्तिकार काय करतो, आता देव कोणी प्रत्यक्षात बघितला आहे का, अजिबात बघितला नाही, पण काय करतो देवात ते असे डोळे तसे डोळे, म्हणजे काय असतं मानसिक चित्रण याचं परिवर्तन कुठे करतात, स्थानिक म्हणजे मूर्तीमध्ये चित्रामध्ये करतात. या बुद्धीला काय म्हटलं जातं, स्थानिक बुद्धी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ज्या ठिकाणी मानसिक चित्रण आणि त्याचं परिवर्तन केलं जातं आणि ते चित्रामध्ये उतरवलं जातं. ही बुद्धी कोणाकडे असते, मूर्तिकाराकडे असते. कोणाकडे असते, मूर्तिकार चित्रकार यांच्याकडे स्थानिक बुद्धी असते. कोणाकडे असते, मूर्तिकार आणि चित्रकार. भाषाही बुद्धी कोणाकडे असते, कवीकडे. कवीकडे का असते, कारण कवी एखाद्या झाडाखाली बसला तरी कविता तयार करतो. शिक्षकाकडे असते, बरोबर आहे का नाही. तुम्हाला व्याख्यान देणं हे करणं शिक्षकाकडे. स्थानिक बुद्धी मी तुम्हाला सांगितलं चित्रकार. आता संगीत बुद्धी कोणाकडे असते, गायककडे असते. कोणाकडे असते, गायक. आणि प्राकृतिक बुद्धी कोणाकडे असेल मग, आता बघा मी प्रत्येक बुद्धी सांगितले, मग आता प्राकृतिक बुद्धी कोणाकडे असेल, शेतकरी. कारण शेतकऱ्याकडे कसं असतंय, त्याला शेतकऱ्याला कळतं ना आता हे पीक लावलेलं आहे, मग केव्हा ते काढावं लागेल, पाणी केव्हा द्यावं लागेल. एखाद्या शहरातल्याला माणसाला सांगा बरं कांदे लाव, म्हणजे प्राकृतिक बुद्धी. हवामान खात्यामध्ये जे कामं करतात त्यांच्याकडे पण ही बुद्धी असते. प्राकृतिक विभागामध्ये जे कामं करतात त्यांच्याकडे प्राकृतिक बुद्धी असते. संगीत बुद्धी असते गायक, बरोबर आहे का नाही. भाषा बुद्धी असते कवी शिक्षकाकडे, कवी आणि शिक्षकाकडे असते. आणि स्थानिक बुद्धी असते मूर्तिकार आणि चित्रकार. बघा समजलं असेल, हे पॉईंट तुम्ही लिहून घ्यायचे, तेव्हाच तुम्हाला समजतं. मग याचं उत्तर काय होतं का, अमूर्त ज्या कल्पना असतात किंवा मानसिक चित्रण असतात त्याला स्थानिक बुद्धी असं म्हटलं जातं. जेवढं स्पष्टीकरण चांगलं बघणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. आता बघा, अधिगम के लिए मूल्यांकन किस प्रकार होना चाहिए. आता अधिगम केले, काल अशाच प्रकारचा एक प्रश्न पाहिला होता, अधिगम केले मूल्यांकन. आता आपण अधिगम केले मूल्यांकन म्हणजे मूल्यांकन का करतो, परीक्षा का घेतो आपण, विद्यार्थ्यांना नंबर देण्यासाठी का, वर्गीकृत करण्यासाठी का. तर आपण परीक्षा यासाठी करतो का मी जे अध्यापन करतोय, काय करतोय अध्यापन. आता उदाहरणार्थ मी जे अध्यापन करतोय, आता मी प्रश्न काय टाकतोय का मी जे अध्यापन करतोय ते तुम्हाला समजतं आहे का, किंवा जर समजत नसेल, आता हिंदीमध्ये समजत नव्हते म्हणून मला काय वाटलं का विद्यार्थ्यांना मराठीमध्ये शिकवलं पाहिजे. म्हणजे काय झालं, माझ्या अध्यापन पद्धतीमध्ये मी बदल पण करू शकतो आणि माझं जर कुठे चुकत असेल तर मला मार्गदर्शन पण होईल. म्हणजे मूल्यांकन काय केलं जातं, तर शिक्षणासाठी मूल्यांकन केलं जातं, अधिगम केले मूल्यांकन केलं जातं. मग मूल्यांकन किस प्रकार होना चाहिए, मूल्यांकन मानदंड संदर्भित. मानदंड संदर्भित म्हणजे 5वीच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच LCM आला पाहिजे. LCM आला पाहिजे असं होईल का, एखादा विद्यार्थी कमी अधिक होईलच ना बाबा, कमी अधिक होईलच. प्रत्येकाला येईल का, अजिबात होणार नाही. मानकीकृत म्हणजे तेच, मानकीकृत म्हणजे काय, प्रत्येकाच्याच तोंडी परीक्षा या, प्रत्येकाचीच लेखी. आता एखादा मूक बधिर विद्यार्थी असतो, त्याला बोलता येत नाही, त्याच्याकडून तोंडी परीक्षा घेणार, त्याची तोंडी परीक्षा घेणार का. अंध व्यक्ती आहे, त्याला लिहायला लावता येणार का, अजिबात नाही. म्हणजे काय, मानकीकृत पण नसावा. अध्यापक अभिमुखी म्हणजे काय, तुम्ही अध्यापक अभिमुखी म्हणजे तुम्ही शिक्षकाला जे आवडेल ना त्याची परीक्षा घ्या. शिक्षकाला आवडून काय फायदा आहे, विद्यार्थ्याला आवडलं पाहिजे. अध्यापक अभिमुखी पण नाही, पण मूल्यमापन कसं केलं पाहिजे, अध्यापन कसं पाहिजे, ससंदर्भित पाहिजे. कसं पाहिजे, अध्यापन पण कसं केलं पाहिजे, ससंदर्भित, बरोबर आहे का नाही. आणि मूल्यमापन पण कसं केलं पाहिजे, ससंदर्भित. मूल्यमापन पण कसं केले पाहिजे, ससंदर्भित. आता ससंदर्भित म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो. आता वर्ग आहे चौथीचा, तुमची त्यांची ससंदर्भित. आता उदाहरणार्थ 4थीच्या वर्गांना परिसराचं ज्ञान किती असतं, तेवढंच तुम्ही त्याला ससंदर्भित विचारलं पाहिजे. आता 4थीच्या मुलांनी सफरचंदाचं झाड बघितलं आहे का, अजिबात बघितलं नाही, कारण ते महाराष्ट्रामध्ये राहतात. आणि तुम्ही जर त्यांना सांगितलं सफरचंदाच्या झाडाबद्दल जो चांगली माहिती सांगेल त्याला मार्क देईल. म्हणजे ससंदर्भित केलं का, अजिबात चुकीचं केलं तुम्ही, बरोबर आहे काय. त्याच्यानंतर जे तुम्ही शिकवताय ससंदर्भित शिकवलं पाहिजे. तुम्ही जर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना केरळमधील विद्यार्थी किंवा कोकणामध्ये त्याला जर सांगितलं काश्मीरचं हवामान मला वर्णन करून दाखवा, आता विद्यार्थी 4थीचा आहे, त्याला काश्मीरचं हवामान काय आहे म्हणजे ससंदर्भित तुम्ही शिकवलं का, अजिबात नाही. मग मूल्यांकन किंवा तुम्ही अध्यापन कसं केलं पाहिजे, ससंदर्भित केलं पाहिजे. लक्षात ठेवायचं, कसं केलं पाहिजे, ससंदर्भित.
आता शेवटचा प्रश्न बघा, मी जेवढे तुम्हाला प्रश्न सांगितले असं मी तुम्हाला वाटलं का हा कुठे अडखळला बाबा, हा काही कुठे पाठांतर काहीच नाही. इथे पाठांतराला चान्सच नाही थोडा पण. 1% सुद्धा पाठांतर चालत नाही सीटेटमध्ये. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. केंद्र से बाहर की ओर होने वाला विकास क्या कहलाता है. आता बघा, म्हणजे मी काय केलं, हे सगळे सिद्धांत आधी वाचलेले म्हणून मी बडबड बोलतो. तुम्ही वाचा, तुम्ही असे बडबड बोलणार. केंद्र से बाहर की ओर, आता केंद्र से बाहर की ओर का सिद्धांत, आता ज्याने वाचला असेल केंद्राकडून बाहेरच्या होणाऱ्या सिद्धांताला काय म्हणतात. आता निरंतर सिद्धांत, म्हणून मी प्रत्येक ऑप्शनाची फोड का करतोय. निरंतरतेचा सिद्धांत म्हणजे विकास कधी थांबत नाही, याला म्हणतात निरंतरचा सिद्धांत. पण इथे काय म्हटलंय, केंद्र से बाहर की ओर. व्यक्तिगत भिन्नता का सिद्धांत, व्यक्तिगत भिन्नताचा सिद्धांत म्हणजे एखादा 5वीला जाणाऱ्या मुलाची उंची जास्त राहू शकते, एखादा बुटका राहू शकतो. म्हणजे काय, याला म्हणतात व्यक्तिगत भिन्नता. एखाद्याचा भाषा विकास जास्त होतो, एखादा म्हणतो काय रे तुझ्या बरोबरचाच आहे ना, किती बडबड बोलतो बघ, आणि तुला तर बोलता बी येत नाही, तुका मुका आहे का. म्हणजे काय झालं, व्यक्तिगत भिन्नता म्हणतात. शीर्षगामी सिद्धांत म्हणजे म्हणजे मुलाची वाढ किंवा कुठल्याही प्राण्याची वाढ कुठे डोक्याकडून पायाकडे होत असते. कुठे होते, डोक्याकडून. म्हणजे मुलांचं किंवा कुठल्याही प्राण्याचं पहिले डोकं वाढतं आणि त्याच्यानंतर पायांचा विकास होतो. याला काय म्हटलं जातं, शीर्षगामी सिद्धांत म्हटलं जातं. पण अधोगामी सिद्धांतला काय म्हटलं जातं, केंद्र से बाहर की ओर. अधोगामी सिद्धांत काय असतो, केंद्र से बाहर की ओर होत आहे. केंद्र से बाहर की ओर होत आहे म्हणजे बघा, तुम्हाला लहान मुलं बघितलं असेल, लहान मुलाला टाचीन पकडता येते का, बारीक पिन अजिबात पकडता येणार नाही. ते काय करतं, अशी मुठीत धरतं. म्हणजे काय होतं, त्यांचा बोटांचा विकास झाला आहे का, हाताचा विकास झालेला असतो पण बोटाचा विकास झाला नसतो. पण ज्या वेळेला मूल मोठं होतं, म्हणजे काय झालं, त्याचे हात काय झाले, केंद्र झालं. हात काय झाले, केंद्र, आणि बोटं काय झाले, बाह्य. बरोबर आहे का नाही. म्हणजे विकास काय होतो, केंद्राकडून बाहेरच्या दिशेने होतो. त्याला मध्य से बाहर की ओर पण म्हटलं जातं, मध्य से बाहर. बघा, म्हणजे अधोगामी सिद्धांत म्हणजे काय, ज्या वेळा लहान मूल जन्माला येतं, लहान मुलाला पेन पकडता येतो का, अजिबात नाही. ते काय करतं, 5 बोटांमध्ये पेन पकडतो. म्हणजे त्याचा अधोगामी विकास झालेला का, अजिबात नाही. ज्या वेळा ते पेन 2 बोटात लिहायला शिकतं, मग आपण काय म्हणतो, याला पेन का पकडता येत नाही, कारण त्याच्या बोटांची जी पावर असते ती एकीकरण झालेलं आहे का, अजिबात झालेलं नाही. म्हणजे अधोगामी सिद्धांताचा विकास केव्हा होतो, ज्या वेळा मूल बोटांनी त्या वस्तू पकडल्या जातो. म्हणजे काय, विकास पहिले हातांचा वापर होतो आणि मग बोटांचा वापर होतो. कशाचा वापर होतो, हाताचा वापर होतो आणि मग बोटांचा वापर होतो, किंवा बोटांनी काम करायला लागतो. याला अधोगामी सिद्धांत म्हणतात. बघा, कसं वाटलं स्पष्टीकरण, नक्कीच रिप्लाय द्या आणि मला व्हॉट्सअपला SMS करा, कॉल करा. समस्या असतील, अडचणी विचारून घ्या. विचारणार तरच तुम्हाला मार्गदर्शन मिळणार. चालेल, एवढा व्हिडिओ होता आणि लक्ष देऊन काळजीपूर्वक स्पष्टीकरण बघा. स्पष्टीकरण बघायचा ज्याला कटाळा आला त्याने समजून जायचं. जूनमध्ये तुम्हाला परत नापास व्हावं लागेल जर तुम्हाला स्पष्टीकरण बघायचं नसेल तर. जो जास्त स्पष्टीकरण बघतो ते पासच होतं.